हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे डेली रुटीनचा थर्ड पार्ट. आता संध्याकाळचे वाजलेले आहे 6. मी आता मटनची भाजी बनवत आहे. कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये आता तेल टाकलं आहे आणि आता हे खडे मसाले टाकणार आहे. हा कांदा कापून घेतलेला आहे. आता तेलामध्ये जाणार कांदा, स्टारफूल, तमालपत्र आणि हिरवी वेलची. ह्या गोष्टी मी टाकून घेते आता सगळ्या तेलामध्ये परतवून घेईल. आणि त्याच्यामध्ये हा थोडासा जाडसर दळलेला मसाला आहे. हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे आता त्याच्यात टाकणार नाही. मी खूप पेस्ट बनवून नाही घेत कारण त्याची टेस्ट खूप छान येते भाजीमध्ये. हे बघा, आता त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं फटाफट. आपण आता भाजी चांगली धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. आता त्याच्यामध्ये जिरं, हिंग, हळद आणि थोडासा लाल मसाला, हा घरगुतीच लाल मसाला आहे, हे आता टाकणार आहे. हे व्यवस्थित परतून घेईल. थोडंसं मीठ चवीनुसार. हे चांगलं हलवून घेणार आता आणि थोडंसं पाणी टाकणार म्हणजे सगळे मसाले या पाण्यामध्ये खूप छान शिजून जातात आणि असं तिखटपणा पण खूप राहत नाही त्याच्यामध्ये. आता हे मटण चांगलं धुवून घेतलं आहे आपण. हे चांगलं आता हलवून घेणार आणि 2 मिनटं तसंच ठेवणार ते. आणि कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे. आता जास्तीत जास्त मी 3 शिट्ट्या घेणार आणि 3 शिट्ट्या घेतल्यानंतर 2 मिनटं मी फ्लेम गॅसची कमी करणार कारण त्याच्यामुळे ते जी थोडीफार कसर राहते तर तीही एकदम व्यवस्थित होते आणि भाजी पण खूप आतमध्ये अशी मऊ होत नाही. हे बघा, आता कुकर बसलेले आहेत शिट्ट्या मारण्यासाठी. तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊया. आता हे भाजीसाठी मी कांदे कापून घेते मसाल्यासाठी. आणि खरं बोलू का, आपल्या लेडीजला रडवण्याची ताकद कोणामध्येच नसते, पण कांद्यामध्ये नक्की असते. सकाळ संध्याकाळ रडवणारा एकच मात्र हा कांदा. काही कितीही प्रिकॉशन घ्या, कोण काय बोलतं पण काहीही नाही. कांदा कापला की रडायला येतं म्हणजे रडायला येतंच. हे बघा, हे कांदेराव. आता हे पूर्णपणे जास्तीत जास्त मी 6 ते 7 कांदे घेतलेले आहे कारण ही भाजी मी 6 ते 7 लोकांसाठी बनवते आहे. त्याच्यामुळे क्वांटिटी जास्तच घेणार आहे. बघा, रडवलं मला कांद्याने. ते बघा, कांदा. आता यात मी ओलं खोबरं टाकून घेणार आहे, कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आलं टाकून घेणार आहे. त्याचसोबत मी भाजणीचं पीठ आणि लाल मिरची टाकणार आहे. यात आता मध्येच कुकरला शिट्टी वाजवत आहे त्याच्यामुळे 2 मिनटं थांबावं लागलं. आणि ह्या 2 मिरच्या टाकल्या आणि 3 चमचे मी हे भाजणीचं पीठ टाकणार आहे. हे मी सगळं भाजून घेणार आहे तव्यावरती कारण पिठाचा पण कलर जरी आपण भाजलेलाच असतो पण ते टाकल्यानंतर भाजी अशी व्हाईट दिसायला लागते त्याच्यामुळे. आता हा तवा ठेवलेला आहे आपण. गॅसची फ्लेम मी फुलच केलेली आहे. आता तेल टाकणार त्याच्यावरती. तेल चांगला तापल्यावरती मी त्याच्यामध्ये कांदा टाकणार. कांदा लसूण एकत्रच टाकलेला आहे. हे आता मी चांगलं भाजून घेणार आहे कारण कांदा चांगला भाजला की त्याचा स्मेल पण येत नाही, टेस्ट पण खूप छान लागते आणि भाजीला कलर पण खूप. आता भाऊंच्या 3 शिट्ट्या मारून झाल्या आहेत. आता गॅसची फ्लेम जरा लो केली आणि इकडे हा आपला कांदा भाजतोय छानपैकी मस्त. थोडासा जळाला पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी जाणार. आपण पहिले तर लसूण आणि ह्या गोष्टी टाकलेल्या, पण अजून थोडासा आणि अजून हे सगळं पीठ, कोथिंबीर आणि आलं. आता हे सगळं छान मस्तपैकी सुंदर भाजून घेईल. हे बघा, हा असा एक ब्राऊन कलर तयार होतो. हे पूर्ण भाजल्या पण जातं आणि पीठ पण भाजलं जातं कारण पिठाचा पण आपण जरी भाजलेलं असतं पण तो कलर व्हाईटच येतो असं. आता गॅस बंद करून देऊया आणि मिक्सरचं भांडं घेऊन त्यात हे थोडं थंड
शिट्टी दिली 3 शिट्ट्या मारून आहे नाही का. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण बारीक करून घेऊया. आता आपण भाजी बनवणार आहोत या हांडीमध्ये. ही मी महालक्ष्मी स्टीलमधनं घेतलेली आहे. सडण्यामध्येच हे दुकान आहे. तर ही हांडी मला माझ्या सासूबाईंनी घ्यायला लावलेली. त्यांना हे असे भांडे खूप आवडतात आणि बघा ती किती सुंदर दिसते. तर हिच्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 लोकांचं जेवण सहज होऊ शकतं. आता यात मी तेल टाकलेलं आहे आणि इकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर या आणि हे सगळे आपले घरगुती मसाले आणि हा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला. बस बाकी ह्याच्यावरती मी जास्त मसाले वापरत नाही. सवयीचे मसाले जे आहेत ते मटण मसाला मी वापरते. आता यात आपण तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि याच्यानंतर आता आपण बघूया तेल तापलं की नाही. थोडंसं तापलं आहे बऱ्यापैकी. आता हा आपला सगळा जो आपण भाजलेला मसाला होता तो बारीक करून घेतला आहे. तो आता आपण पूर्ण टाकून देणार त्याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि पूर्ण असं छानसं परतवणार त्याला. आता याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. तेल सुटायला लागलेलं आहे. आता याच्यात आपण हळूहळू हळद टाकणार, हिंग टाकणार आणि आपले आता हे बाकीचे मसाले, हा लाल मसाला, हा घरगुती काळा मसाला, ह्याचे 2 चमचे आणि लाल मसाल्याचा 1च चमचा टाकलेला आहे आणि हा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला 1 वाटी भरून. तर हे पूर्ण मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा कसं किती सुंदर कलर आलेला आहे. मीठ टाकायचं. मीठ आपण अगोदरही टाकलेलं होतं हे लक्षात ठेवायचं आणि हे पूर्णपणे हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता साईडला तेल सुटायला लागलेलं आहे. तर याच्यात आपण मिक्सरचं जे भांडं होतं ते थोडंसं धुवून टाकणार म्हणजे पूर्णपणे मसाला त्याच्यामध्ये येईल. आणि ह्या पाण्यामुळे थोडंसं पाणी टाकलं ना ह्या मसाल्यामध्ये तर पूर्ण शिजतो तो मसाला आणि तरंगही खूप छान येते आणि मसाला पण एकजीव होतो पूर्ण. अजून थोडंसं वाटीवर पाणी टाकणार मी. चांगलं हलवून घेणार. आणि त्याच्यावरती गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून देणार. हे बघा हे 2-4 मिनटं मी ठेवलेलं होतं. इकडे मी सुकी मटणची भाजी करायला घेते आहे. हाच थोडासा मसाला काढून इकडे टाकणार. फक्त थोडासा मसाला वरतून टाकणार, ॲड करणार मी. लाल तिखट, हळद वगैरे, थोडंसं मीठ आणि हे शिजलेले पीस मी त्याच्यामध्ये टाकणार. हे पीस त्याच्यामध्ये काळ्या तव्यावरती हे जर केलं ना तर खूप सुंदर टेस्ट देते. थोडी ओलसर कोरडीशी मसाल्याची भाजी म्हणता येईल किंवा फ्राय केलेले पीस म्हणता येईल याला. हे खूप छान लागतात आणि याचा जो मसाला आहे ना तो भातासोबत खूप छान लागतो लिंबू टाकून. हे बघा किती छान आहे. माझे मोठे भाचे आहेत ना वेदांत, त्यांना हा मसाला खूप आवडतो. इकडे बघा किती छान तरंग आलेली आहे भाजीला. आता हे सगळे पीस मी त्यात टाकून देणार. गरम केलेलं पाणी टाकणार मी आता याच्यामध्ये सगळं. इकडे हेही शिजले आहे. भाजी पण आपली आता होईल. आता भाजी एक साईडला ठेवून देणार दुसऱ्या गॅसवरती आणि पुढे आता मी भाकरी करायला घेणार. मटणची भाजी म्हटली की भाकरीशिवाय मजाच नसते आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना मटणाच्या भाजीसोबत भाकरीच आवडते. आता मी पटापट भाकरींचं पीठ घेतलेलं आहे. आता भाकरी तयार करायला घेतलेलं आहे मी. भाकरी करून झाली आहे. तवा गरम होतो आहे तोपर्यंत आपण भाजी चेक करूया. हे बघा किती सुंदर उकळी आली आहे तिला. आता हिची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे आणि तिची थिकनेस पण परफेक्ट आहे.
आता ही 10 ते 15 मिनटं अशीच उकळवणार, म्हणजे अजून थोडीशी थिक होईल आणि तिला अजून छान टेस्ट येईल. आता इकडे भाकरी करून घेऊया आपण. माझी आई ना भाकरी करताना तिच्या अशी बांगडीचं ही अशी डिझाईन व्हायची. ती बांगडीची डिझाईन एवढी सुंदर वाटायची ना, म्हणजे बालपणातल्या आठवणीमध्ये गेल्यासारखं झालं आज. ती चुलीवरती ही भाकरी, तो भाकरीचा येणारा स्मेल, वाह काय दिवस होते ते. आता ही भाजीची तरंग काढून ठेवलेली आहे. ही भाजी झालेली आहे. आता हिचा गॅस बंद करून देणार. ही भाकरी पण झाली. जेमतेम आता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. आता फटाफट आर्या, बेबो, साऊ त्यांना जेवायला देणार. आता मी ताट रेडी करते. हे ताट झालेलं आहे साऊचं, तर त्याला खूप भूक लागलेली आहे. रोज आमचे 7-7:30ला जेवणं होऊन जातात, पण आज 8-8:30 वाजून गेले ना, केव्हाचं जेवण चाललेलं आहे जेवण. आणि हे बघा आपले XYZ हे ब्लॉगिंग आहे ना, हे ह्याच मुलांनी मला दाखवलं यूट्यूबवरती ब्लॉग्स काय असतात काय नाही. आणि आता हे इकडे कारण आता मुलं जेवायला बसले, उशीर झाला ना बरंच, त्याच्यामुळे. सगळ्यांचं जेवण झालंय. आर्याच्या पप्पांचं बाकी आहे. हे सगळं क्लीन अप करते पटापट. जेव्हापासून घरी अँड्रॉइड TV आणला ना, तेव्हापासून यूट्यूब आणि यूट्यूबवरील ब्लॉग्स हे मला माझे मुलं बघायचे आणि त्यांच्यासोबतच मी बघायचे. मी सुरुवातीला म्हणायचे हे काय बघतात, कारण आम्हाला ओळख होती फक्त न्यूज, पिक्चर्स, मराठी फिल्म्स, हिंदी फिल्म्स आणि सिरियल्स, बस इतकंच. पण हे काय वेगळं यूट्यूबवरती. सुरुवातीला शॉर्ट्स माहिती होते, छोटे छोटे शॉर्ट्स, रील्स. आणि मग मी त्यांच्याबरोबर हे ब्लॉग्स बघायला लागली. तर मलाही खूप मजा यायची. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झालेला ना, तर तेव्हाही मला वाटायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून. आता हे बघा किचन आवरून झालं आहे माझा. पुढे हॉलची हालत बघा कशी झाली आहे. आता हे सगळं आवरायचं फटाफट, कारण आता आर्याचे पप्पा पण जेवायला येणार आहेत. आता आर्याचे पप्पा जेवायला आलेले आहे. त्यांचं ताट बनवते. ही त्यांची मस्त मटण थाळी. आता ते जेवण करत आहे आणि इकडे साऊ महाराज होमवर्क करत आहे. इट्स माय होमवर्क टाईम. आमचा होमवर्क जास्तीत जास्त 2 पेजेसचा असतो, पण आम्ही अर्धा ते 2 तास लावून देतो ह्या होमवर्कसाठी. आता होमवर्क झालेला आहे आमचा आणि आता आम्ही जाणार झोपायला. रात्रीचे वाजलेले आहे 9:30. चला तर मग भेटूया आपण उद्या. ओके, बाय, गुड नाईट. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.